नमस्कार. प्रिया सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला कुकरमध्ये झटपट होणारा, फक्त 10 ते 15 मिनिटात तयार होणारा व्हेज पुलाव अगदी कमी साहित्यामध्ये झटपट कसा बनवायचा याची रेसिपी दाखवणार आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने अतिशय चविष्ट असा व्हेज पुलाव इथे मी बनवून दाखवला आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपी पाहूया. सर्वात अगोदर इथं मी काही भाज्या घेतलेल्या आहेत, ज्यामध्ये फ्लावर, बटाटा, वाटाणा, गाजर, बीन्स, 2 मिरची आणि हिरवी कोथिंबीर, त्यानंतर एक उभा चिरलेला कांदा, एक उभा चिरलेला टोमॅटो, आलं लसूण, मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट, त्यानंतर अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. दही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी चालेल. इथं काही खडे मसाले आणि काही सुके मसाले घेतले आहेत. त्यानंतर इथं मी एक वाटी हा दिल्ली राईस जो लांब तांदूळ असतो तो मी 15 मिनटं भिजत घातला होता. त्यानंतर इथं मी कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेतलेला आहे. तेल इथं मी बऱ्यापैकी थोडं जादा घातलेलं आहे, म्हणजे भात असा मोकळा मोकळा असा होतो. त्यानंतर एक तमालपत्र आणि थोडे खडे मसाले घातले आहेत. जो बारीक उभा चिरून ठेवलेला कांदा होता तो घालून घेतलेला आहे आणि तो मी इथं छान असा मऊसर होईपर्यंत, थोडासा रंग बदलेपर्यंत, म्हणजे सोनेरी रंगावरती त्याला छान असा परतून घेणार आहे. आणि जे माझे शहाजिरे घालायचे राहिले होते ते मी त्यामध्ये घालून घेतलेले आहेत, 1 चमचा. त्यानंतर जो टोमॅटो चिरून ठेवला होता तो घालून घेतला आहे आणि तोही छान मऊसर होईपर्यंत परतून घेतला आहे. इथे बघू शकता तुम्ही, कांदा आणि टोमॅटो छान भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी जी आलं लसूण मिरचीची पेस्ट करून ठेवली होती ती घालून घेतलेली आहे आणि ती तेलामध्ये छान परतून घेतली आहे. त्यानंतर 1 चमचा हळद घालून घेतलेली आहे. हळद ही त्यामध्ये छान परतून घेतली आहे आणि याला 2 मिनटं फक्त जरासं तेल सुटेपर्यंत मी सतत परतून घेतला आहे. गॅस मंद केला आहे. त्यानंतर इथं मी 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर आणि 1 चमचा जिरे पावडर हे घालून पुन्हा त्याला छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत त्याला परतून घेतलं आहे. इथे बघू शकता तुम्ही, खूप छान याला तेल सुटलं आहे. त्यानंतर ज्या कट करून ठेवलेल्या भाज्या होत्या, ज्यामध्ये फ्लावर, बटाटा, वाटाणा, गाजर आणि बीन्स, ह्या भाज्या मी यामध्ये घालून घेतल्या आहेत. कुकरमधली ही बिर्याणी अतिशय चविष्ट आणि झटपट अशी बनते. फारसा उशीर लागत नाही किंवा जास्त पसारा किंवा जास्त साहित्याची याला गरज लागत नाही. फक्त थोड्याशा भाज्या आणि काही गरम मसाले घातल्यानंतर अगदी 10 ते 15 मिनटात हा व्हेज पुलाव तयार होतो. त्यानंतर इथं मी अर्धी वाटी दही घालून घेतलेलं आहे. दही हे आंबट नसावं, तर इथं मी फ्रेश जे विकतचं दही मिळतं ते घातलेलं आहे. दही जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल तर स्किपही करू शकता. तर दह्यामुळं खूप छान टेस्ट येते. तर ते घालून घेतलेलं आहे आणि गॅस मंद करून ह्याला 1-2 मिनटं मी वाफ काढून घेतलेलं आहे. अगदी अलगद, म्हणजे वरचेवर याचं कुकरचं टोपण मी झाकून याला
तेल सुटेपर्यंत थोडीशी वाफ काढून घेतलेली आहे या भाज्यांना. आणि 1-2 मिनटानंतर याचं मी झाकण काढून आता यामध्ये मी जेवढा मी तांदूळ घेतलेला आहे त्याच्या मी 1.5 म्हणजे 1 आणि अर्धं एवढं भांडं मी इथं पाणी घालून घेतलं आहे. तर या भांड्याने मी इथं तांदूळ भिजत घातला होता, त्याच भांड्याने मी इथं 1 आणि अर्धं एवढं पाणी घालून घेतलेलं आहे. हे प्रमाण या व्हेज पुलावसाठी परफेक्ट आहे. ह्याला पुन्हा मी फक्त वरचेवर झाकण ठेवून उकळी काढून घेतलेली आहे आणि पुन्हा याला छान असं मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर वरून कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा छान मिक्स करून जो मी तांदूळ भिजत घातला होता तो त्यातील पाणी पूर्ण निथळून घेतलं आहे आणि तो तांदूळ पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये घातला आहे आणि याला पुन्हा छान मिक्स करून घेतलं आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही खूप मस्त असा ह्याला रंग वास आला होता. आता इथं कुकरचं मी झाकण झाकून कुकरला मध्यम आचेवरती 3 ते 4 शिट्ट्या इथं मी काढून घेतल्या आहेत. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.